Next most important chapter is chemical coordination and integration. आपल्या बॉडीमध्ये अनेक ऑर्गन्स आहेत आणि अनेक ऑर्गन्स मध्ये कुठेतरी कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. जसं तुम्ही कॉलेजला जाता, कुणी कधी जायचं, कोणत्या क्लासरूम मध्ये बसायचं, कोणाचे लेक्चर कधी असणार, या सर्वांचं कोऑर्डिनेशन केलेलं असतं. त्यामुळं सगळं व्यवस्थित चालतं. परंतु जर कोऑर्डिनेशन नसेल तर कुणी कुठेही जाईल, कधीही जाईल, कुठेही बसेल, कुणी कधीही शिकवेल, चालेल का? नाही. तर याच्यासाठी जसं कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल हे कोऑर्डिनेटिंग युनिट आहे, त्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम हे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करणारं युनिट असतं. म्हणजे दोन महत्वाचे कंट्रोल्स आहेत. एक आहे नर्वस सिस्टीम, एक आहे नर्वस सिस्टीम आणि दुसरा कंट्रोल आहे एंडोक्राइन सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम हाय स्पीड कोऑर्डिनेटर आहे. काही गोष्टी वेगानं नियंत्रित करायच्या असतात. जसं आपण रस्त्याच्या कडेने चाललोय आणि अचानक आपल्या दिशेनं वाहन यायला लागलंय, आपण काय त्या वाहनाकडे पाहत उभा राहणार आहे का? नाही, पटकन बाजूला सरकणार. इथं तुम्हाला कोऑर्डिनेशन किंवा कंट्रोल करण्यासाठी नर्वस सिस्टीमची आवश्यकता आहे. परंतु आता बॉडीमध्ये वॉटर कमी आहे. जे अवेलेबल असलेलं वॉटर आहे ते नेफ्रॉन मधून बॉडीमध्ये रिॲब्सॉर्ब करायचं आहे. तर ही काही पटकन करायची ऍक्टिव्हिटी नाही. त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे एंडोक्राइन सिस्टीम. सो स्लो स्पीड कोऑर्डिनेटर ही कंपॅरेटिव्हली नर्वस सिस्टीमच्या मानानं स्लो स्पीड कोऑर्डिनेटर आहे. परंतु नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम मिळून काम करतात. दे कलेक्टिव्हली फॉर्म्स न्यूरो एंडोक्राइन सिस्टीम. आणि बॉडीच्या ऍक्टिव्हिटी दोन्ही सिस्टीम मिळून नियंत्रित करतात. त्यापैकी एक न्यूरल कोऑर्डिनेशन हा वेगळा चॅप्टर आहे, तिकडं आपण त्याचा स्टडी करतो. आणि इथं आपल्याला स्टडी करायचा आहे केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. आपल्या बॉडीमध्ये जे काही स्पेशलाइज्ड टिश्यू आहे, इपिथेलियल टिश्यूज अनेक टाईपचे आहेत. त्यापैकी स्पेशलाइज्ड इपिथेलियल सेल्स और टिश्यू विच सिक्रीट सम कंपाउंड्स, काही कंपाऊंड सिक्रीट करणारा जो टिश्यू आपल्यामध्ये आहे, इपिथेलियल टिश्यू आहे, त्याला आपण म्हणतो ग्लँड. मग युनिसेल्युलर असेल, मल्टीसेल्युलर असेल, ब्रँच्ड असेल, ट्युब्युलर असेल किंवा अन्य कितीतरी त्याचे प्रकार आहेत, ते आपल्याला ग्लँडुलर एपिथेलियम मध्ये झालेलं आहे. Glands are of three types like exocrine glands, second endocrine glands, and third heterocrine glands. ज्या ग्लँड्स ना डक्ट असतात, ज्यांना डक्ट असतात, आपलं सिक्रिशन त्या डक्ट मध्ये सोडतात, अशा ग्लँड्सना आपण म्हणतो एक्झोक्राइन ग्लँड्स. ज्यांना डक्ट आहेत, आपलं सिक्रिशन त्या डक्ट मध्ये सोडतात, अशा डक्ट असणाऱ्या ग्लँड्सना आपण म्हणतो एक्झोक्राइन ग्लँड्स. जसं आपल्यामध्ये आहे सलायव्हरी ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँड्स आहेत, दे ओपन्स into buccal cavity.
म्हणजे बकल कॅव्हिटी ही डक्ट आहे. गॅस्ट्रिक ग्लँड्स असतील, गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत, त्याच्यानंतर इंटेस्टायनल ग्लँड्स आहेत. कितीतरी अशा ग्लँड्स आहेत की ज्या आपलं सिक्रिशन एलिमेंटरी कॅनॉल मध्ये सोडतात. त्या आहेत एक्झोक्राईन ग्लँड्स. आणि जनरली त्यांच्यामधून काय सिक्रीट होत आहे? जनरली एन्झाईम सिक्रीट करणाऱ्या ग्लँड्स आहेत. enzymes are biocatalysts. They catalyze biological reaction without directly involved in it. प्रत्यक्ष रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, परंतु एन्झाईम शिवाय कुठलीही रिॲक्शन म्हणजे होतही नाही, म्हणून आपण बायोकॅटॅलिस्ट म्हणतो. हे महत्वाचे मॉलिक्युल्स आहेत, प्रोटीन्स आहेत, मोस्टली प्रोटीन्स आहेत. दे आर रिव्हर्सिबल इन देअर ॲक्शन. जसं एक्झाम्पल घेतलं तर सुक्रोज शुगरचं ब्रेकडाऊन ग्लुकोज आणि फ्रक्टोज मध्ये केलं जातं. याच्यासाठी सुक्रेज एन्झाईम आहे, ते या दिशेनं पण काम करेल आणि रिव्हर्सिबल पण काम करेल. आणि एन्झाईम्स जे असतात ते परत 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 वापरले जातात. दे कॅन बी रियूज. तर आपल्या एलिमेंटरी कॅनॉल मध्ये मोठ्या प्रमाणावरती एक्झोक्राईन ग्लँड्स आहेत. त्या आपलं सिक्रिशन एलिमेंटरी कॅनॉल नावाच्या डक्ट मध्ये सोडतात. आणि इतर त्याच्या वैयक्तिक डक्टही असतील. समजा पॅनक्रियाज असेल, पॅनक्रियाज आता हेटेरोक्राईन ग्लँड आहे, पण बाकीच्या ज्या ग्लँड्स आहेत मेजॉरिटी त्या एक्झोक्राईन ग्लँड्स आहेत या आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. सेकंड टाईप आहे एंडोक्राईन ग्लँड्स. ज्या ग्लँडला डक्ट नसतात, ज्या ग्लँडना डक्ट नसतात त्या डक्टलेस ग्लँड्स आहेत एंडोक्राईन ग्लँड्स. They diffuse their secretion. They pour their secretion directly into blood stream. डायरेक्ट आपलं सिक्रिशन जे आहे ते ब्लड मध्ये सोडतात. अशा या आहेत एंडोक्राईन ग्लँड्स. आणि आपल्या बॉडीमध्ये केमिकल कंट्रोल आणि रेग्युलेशन किंवा इंटिग्रेशनचं काम मोठ्या प्रमाणावर या एंडोक्राईन ग्लँड्स करतात. आणि या ग्लँड्स जनरली हॉर्मोन सिक्रीट करतात. या ग्लँड जनरली हॉर्मोन सिक्रीट करतात. आता हॉर्मोन विषयी चर्चा आपण नंतर करू. परंतु काही ग्लँड अशा आहेत की ज्यांचा काही पार्ट एक्झोक्राईन म्हणून काम करतो आणि काही पार्ट एंडोक्राईन म्हणून काम करतो. एक्झोक्राईन म्हणून काही पार्ट काम करेल आणि एंडोक्राईन म्हणून काही पार्ट काम करेल. त्या आहेत हेटेरोक्राईन ग्लँड्स. एक्झाम्पल घेतलं तर टेस्टिस ओव्हरी आहेच, पण त्याच्याबरोबर महत्वाची ग्लँड येते पॅनक्रियाज. त्याच्यामध्ये पॅनक्रियाटिक ॲसिनाय ज्या आहेत त्या एन्झाईम सिक्रीट करतात आणि त्या डक्ट मध्ये सोडतात. त्यामुळं हा जो पार्ट आहे तो एक्झोक्राईन म्हणून काम करेल. आणि त्याच्यामध्ये आणखी आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा जो पार्ट आहे तो एंडोक्राईन म्हणून काम करतो. तिथून इन्शुलिन
ग्लुकॅगॉन सारखे हॉर्मोन सिक्रीट होतात आणि ते डायरेक्ट ब्लड मध्ये डिफ्यूज होतात. म्हणजे हा पार्ट जो आहे तो एंडोक्राइन म्हणून काम करणारा पार्ट आहे. तर इथं जर पाहिलं आपण तर काही पार्ट एक्झोक्राइन, काही पार्ट एंडोक्राइन, आणि म्हणून या ग्लँडला आपण म्हणतो हेट्रोक्राइन ग्लँड्स. जसं टेस्टिस सुद्धा डबल रोल आहे. कॉमन एक्झाम्पल पॅनक्रियाचं आपण इथं घेतलेलं आहे. So there are 3 types of glands like exocrine, endocrine and heterocrine glands. यापैकी आपल्याला इथं डिटेल स्टडी जो करायचा आहे तो एंडोक्राइन ग्लँडचा करायचा आहे. इथं जो डिटेल स्टडी करायचा आहे तो एंडोक्राइन ग्लँडचा करायचा आहे. मग एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे काय? ज्या ग्लँडला डक्ट नसतात, आपलं सिक्रीशन डायरेक्ट या ग्लँड आपलं सिक्रीशन ब्लड मध्ये डिफ्यूज करतात. आणि जनरली या ग्लँड्स काय सिक्रीट करतात? हॉर्मोन्स सिक्रीट करतात. जनरली या ग्लँड्स काय करतात? हॉर्मोन्स सिक्रीट करतात. तर अशा ग्लँडला आपण म्हणतो एंडोक्राइन ग्लँड्स. आपल्या बॉडीमध्ये आता हेड रिजनचा विचार केला तर हेड रिजन मध्ये हायपोथॅलॅमस, आपल्या ब्रेनचा एक महत्वाचा पार्ट आहे, बट इट ऍक्ट्स एज अ एंडोक्राइन पार्ट. एंडोक्राइन म्हणून पण काम करतोय हायपोथॅलॅमस. त्यानंतर पिनियल बॉडी नावाची ग्लँड आहे तिथंच इपिथॅलॅमसच्या मागच्या बाजूला. हायपोथॅलॅमसच्या खाली आहे पिट्युटरी ग्लँड. इट इज अ मास्टर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा. त्याच्यानंतर थायरॉइड ग्लँड, त्याचबरोबर पॅराथायरॉइड ग्लँड्स. नेक रिजन मध्ये या ग्लँड्स आहेत. त्यानंतर थायमस ग्लँड या स्टर्नमच्या मागच्या बाजूला थायमस ग्लँड आहे. त्याच्यानंतर ॲड्रेनल ग्लँड्स किडनीच्या वरती आहे. किडनीच्या वरती असणाऱ्या ॲड्रेनल ग्लँड्स आहेत. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे पॅनक्रियाज हेट्रोक्राइन ग्लँड आहे. त्याचबरोबर टेस्टिस ओव्हरी या पण महत्वाच्या ग्लँड आहे. टेस्टिस ओव्हरी याबरोबरच काही हार्ट आणि किडनी सुद्धा काही हॉर्मोनचं सिक्रीशन करतात. तर अशा अनेक ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. मग तुम्ही म्हणाल इतक्या सगळ्या ग्लँड आहेत, याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? तसा तर यामध्ये पिट्युटरी ग्लँड जी आहे ती या सगळ्याचा लीडर आहे. पिट्युटरी इज कन्सिडर्ड ॲज अ लीडर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा. मेजॉरिटी ग्लँडच्या ऍक्टिव्हिटीज वरती, फंक्शन्स वरती नियंत्रण कोणाचं आहे? तर पिट्युटरीचं आहे. म्हणून आपण म्हणतो लीडर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा और मास्टर एंडोक्राइन ग्लँड. पिट्युटरीला आपण अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर हॉर्मोन्स म्हणजे काय? हॉर्मिओ, टू एक्साइट. आणि ही टर्म हॉर्मोनचा अर्थ आहे टू एक्साइट. फर्स्ट टर्म हॉर्मोन
was coined by स्टर्लिंग. स्टर्लिंग या सायंटिस्टनं सुरुवातीला हॉर्मोन ही टर्म यूज केलेली आहे. परंतु पहिलं डिस्कवर केलेलं हॉर्मोन कोणतं, तर ते आहे सिक्रिटीन. सिक्रिटीन हे डिओडेनल म्युकोसा मधून सिक्रीट होणार हे पहिलं हॉर्मोन जे डिस्कवर केलं ते सिक्रिटीन. त्याच्यानंतर 42 स्टर्लिंग आणि 42 स्टर्लिंग अँड यांनी स्टर्लिंग आणि 42 यांनी इन्शुलिन या हॉर्मोनचा रोल स्टडी केला. तर हिस्टॉरिकल थोडाफार बॅकग्राऊंड त्याचा असा आहे, या हॉर्मोनच्या कॅरेक्टर्स काय काय आहेत. हॉर्मोन्स आर कॉल्ड ॲज केमिकल मॅसेंजर. आपल्याला मेसेज द्यायचा आहे, आपण ईमेलनं मेसेज देऊ शकतो, व्हॉट्सअपनं मेसेज देऊ शकतो, आणखी वेगवेगळे इंस्टाग्रामनं मेसेज देऊ शकतो, यानं कशानंही मेसेज, बऱ्याच प्रकारचे मेसेज आपण देऊ शकतो. परंतु बॉडीमध्ये मेसेज द्यायचा आहे, एक तर नर्वस सिस्टीम हा मेसेज देणार, नसेल तर केमिकलच्या रूपानं हॉर्मोन मेसेज देणार, तर केमिकलच्या रूपानं हॉर्मोन मेसेज देणार, म्हणून त्याला आपण केमिकल मॅसेंजर म्हणतो. काही हॉर्मोन्स प्रोटीन्स आहेत, काही हॉर्मोन्स अमाइन्स आहेत, काही हॉर्मोन्स स्टिरॉइड सुद्धा आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स आहेत. त्यानंतर हॉर्मोन्स हॅव लो मॉलिक्युलर वेट, so easily can pass through blood capillaries. मॉलिक्युलर वेट कमी असल्यामुळं ब्लड कॅपिलरी मधून ते इझिली पास होऊ शकतात. हे हॉर्मोन्स जे सिक्रीट होतात ते लो क्वांटिटी मध्ये सिक्रीट होतात, अतिशय कमी क्वांटिटी मध्ये हे सिक्रीट होतात आणि ते ऍक्शन साठी सफिशियंट आहेत. त्यानंतर हॉर्मोन्स जिथून सिक्रीट होतात, ज्या ग्लँड मधून सिक्रीट होतात, तिथून ते ब्लड मार्फत टार्गेट ऑर्गन कडे आणले जातात. आणि हे हॉर्मोन्स एकतर रिॲक्शनचा रेट वाढवतात, इन्क्रीज or decrease the rate of reaction. ज्या प्रोसेस साठी ते हॉर्मोन बनवलेलं आहे ती प्रोसेस एकतर ऍक्सेलरेट करणार किंवा डिऍक्सेलरेट करणार. काही हॉर्मोन्स ऍक्सेलरेटरचं काम करतात, काही हॉर्मोन्स डिऍक्सेलरेटरचं काम करतात. हॉर्मोन्स कॅनॉट रियूज्ड but they are destroyed. काम संपलं, काम गरज पडली, तयार केलं, काम संपलं की ते डिस्ट्रॉय केले जातात. they destroyed after their use. परत परत ते हॉर्मोन तेच वापरलं जात नाही. जसे एन्झाइम्स परत परत रिव्हर्सिबल आहेत, परत परत वापरता येतात, तसे हॉर्मोन्स मात्र परत परत वापरता येत नाहीत.
त्याच्यानंतर हे जे हॉर्मोन्स आहेत हे काय करतात, नेमकं टार्गेट ऑर्गनमध्ये जातात आणि काय करतात, काही हॉर्मोन्सचे रिसेप्टर सेल मेम्ब्रेन वरती आहेत, तिथूनच निरोप देतात. जसं आपण एखाद्याच्या घरी गेलोय, आपल्याला गेट मधून आत येऊ दिलं नाही, मग आपण काय करणार, गेट मधूनच दुसऱ्या एखाद्या पर्सनकडं आपल्या मित्राला निरोप पाठवणार, मैत्रिणीला निरोप पाठवणार. म्हणजे आपल्याला गेटवरच निरोप द्यावा लागला. तर काही हॉर्मोनचे रिसेप्टर सेल मेम्ब्रेन वरती आहेत, तिथूनच ते मग सेकंड केमिकल मॅसेंजर सायक्लिक AMP याच्या मार्फत ते निरोप देतात. पण काही हॉर्मोन्स मात्र काही हॉर्मोन्स स्पेशली स्टिरॉइड हॉर्मोन आहेत, हे प्रोटीन हॉर्मोनचा असा आहे, प्रोटीन हॉर्मोनला आत निरोप द्यायला परवानगी नाही. जे काय यायचं ते गेटवर यायचं, गेटवरनच निरोप द्यायचा, आत एंट्री नाही आहे. पण स्टिरॉइड हॉर्मोन मात्र सेल मधून आत येऊ शकतात. दे एंटर्स इन सेल अँड ऍक्ट ऑन न्यूक्लियस. आत जाऊन न्यूक्लियस कडे जाऊन हे आपला निरोप देतात आणि जीनला स्टिम्युलेट करून जीनला स्टिम्युलेट करतात, जीन वरती ऍक्ट होतात आणि पर्टिक्युलर टाईपचे प्रोटीन्स बनवून ती ऍक्टिव्हिटी रेग्युलेट केली जाते. असे हॉर्मोन्स ऍक्ट होतात. आता काही हॉर्मोन्स एकमेकाला मिळून काम करतात, जसं ग्रोथ हार्मोन आणि थायरॉक्सिन. दोन्ही हार्मोन ग्रोथ साठी पाहिजेत, दोन्ही हार्मोन ग्रोथ रेग्युलेट करतात आणि जर दोन्ही रेग्युलेट करत असतील तर त्याला आपण म्हणतो सिनर्जेस्टिक हॉर्मोन्स. आणि जर एकमेकाच्या अपोज मध्ये काम करत असतील, जसं ॲड्रिनालिन ॲसिटिल कोलिन, एक रेट वाढवतंय दुसरं कमी करतंय, त्याला आपण काय म्हणतो, अँटीगोनॅस्टिक हॉर्मोन्स. तर हॉर्मोन्स अशा प्रकारचे आहेत, केमिकलच्या रूपानं टार्गेट ऑर्गनला मेसेज देतात. त्यांचा जो मेसेज आहे तो ठरलेला आहे. एक तर मेम्ब्रेनची परमेबिलिटी चेंज करणार किंवा सेलला एन्झाईम सिस्टीम जी आहे ती ऍक्टिव्हेट करून त्या प्रकारची ऍक्टिव्हिटी कंट्रोल करणार. जे हॉर्मोन्स आहेत, दी हॉर्मोन्स आर यूज्ड इन मेटाबॉलिझम. ते मेटाबॉलिझम मध्ये यूज केले जातात. दे आर नॉन न्यूट्रिएंट्स. ते काही न्यूट्रिएंट्स नाही आहेत. हॉर्मोन्स हे काही न्यूट्रिएंट्स म्हणून आपण वापरत नाही. आणि याच्यापैकी काही हॉर्मोन्स जे आहेत ते क्विक ऍक्टिंग हॉर्मोन्स असतात आणि काही हॉर्मोन्स स्लो ऍक्टिंग आहेत, त्याला आपण हॉर्मोन विथ लॅग पिरियड म्हणतो. हॉर्मोन विथ लॅग पिरियड असं आपण त्याला म्हणतो. सो दिस इज अबाउट हॉर्मोन.